पुढच्या बातमीकडे वळूया। साताऱ्यातल्या रुईमध्ये लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचीच सध्या पळापळ सुरू आहे। गावकऱ्यांमधली मॅरेथॉन स्पर्धेमागचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला आणि काय सापडलं तुम्हीच पहा। साताऱ्यातल्या रुईमध्ये नुसती पळापळ सुरू आहे। पोरं टोरं पळायला लागली, बाया पण पळायला लागल्या। तरणी बांड पोरं तर जीव तोडून पळत होती। कधी नव्हे ते म्हातारी कोतारी माणसं पण धोतर सांभाळत पळायला लागली। कुत्र माग लागल्यासारखं सगळी पळत होती। गाव सारं पळत होतं, पण का ते मात्र कळेना। शेवटी गावाच्या माळावर अख्खं गाव गोळा झालं आणि मगच कळलं हे सगळं चाललं होतं ते फक्त पाण्यासाठी। रुई गावाचा एक अनोखा उपक्रम आज त्यांनी असा राबवलेला आहे की एक धाव पाण्यासाठी। एक पाणी फाउंडेशनची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम या टॅगलाईन खाली 5 मार्क जे अलोकेट केलेले आहेत त्या उपक्रमाअंतर्गत आज रुई गावाने या ठिकाणी मिनी मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं। त्यासाठी विविध एनजीओंचा आपल्याला सहभाग त्या ठिकाणी लाभला। सातारा हिल मॅरेथॉननं अख्ख्या गावाला या 5 किलोमीटरच्या मॅरेथॉनसाठी 1 लाखाचं बक्षीस दिलं, जे आता पाण्याच्या कामासाठी वापरलं जाणार आहे। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणच्या माध्यमातून जी विकास कामं होणार आहे त्या कामाला एक हातभार म्हणून छोटासा हातभार म्हणून आज या ठिकाणी आम्ही या मॅरेथॉनच्या माध्यमातून धावलो। या मॅरेथॉननं घामटा निघाला, पण आजचा हाच घाम उद्या पाण्याचं दाम देणार आहे। माझा उद्देश होता की पाणी फाउंडेशन निमित्त आम्ही सगळ्या गावांनी प्रकल्प पाणी फाउंडेशन तयार केला होता आणि आम्हाला एवढी आमच्या कुटुंबाला उत्सुकता वाटते की आम्ही जेणेकरून आम्ही सगळं सहकुटुंब आम्ही येतोय। आपण विविध प्रकारचे मॅरेथॉन बघतो, पण पाण्यासाठी पहिली मॅरेथॉन असेल ही, त्यामुळे अमेझिंग एक्सपिरियन्स होता। महाराष्ट्राला पाणी कमवण्यासाठी प्रसंगी धावायलाही लावणाऱ्या वॉटर कपचीच ही किमया आहे। राहुल तपासे, एबीपी माझा, रुई, सातारा।